नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, पद्मम डिवाइन अवेकनिंग श्वासाचे शास्त्र यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। मी साधना वंजारे, मेंटर ऑफ ब्रेथ सायन्स। तर आज आपण हा व्हिडिओ बनवत आहोत ते ऑनलाईन कोर्सबद्दल माहिती सांगण्यासाठी। तर आपण जो कोर्स डिझाईन केलेला आहे श्वासाचे शास्त्र, हा कोर्स बेसिकली श्वासाच्या अभ्यासावर आधारित आहे। आणि या कोर्सबद्दल मला बऱ्याच जणांनी माहिती विचारतात की ताई नेमका हा कोर्स कसा करायचा, संपूर्ण माहिती सांगा। तर मी आज या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला माझ्या कोर्सबद्दल माहिती सांगणार आहे। पद्मम डिवाइन अवेकनिंग हे माझं पेज आहे आणि या पेजमध्ये या लोगो नावाखाली मी श्वासाचे शास्त्र हे ऑनलाईन कोर्स घेत असते। हा कोर्स आता जवळपास मराठी आणि इंग्लिश या दोन्ही भाषांमधून उपलब्ध आहे आणि हा कोर्सचा ॲक्सेस जो आहे तुम्हाला लाईफ टाईम मिळणार आहे। त्या अंतर्गत हा कोर्स 5 आठवड्यांचा चालणार आहे। शिवाय हे 2 तासासाठी याचं सेशन आहे, दर रविवारी असणार आहे। संध्याकाळी टाईम असणार आहे 7 ते 9 आणि आफ्टर कोर्स सेशन जे आहे किंवा कोर्स झाल्यानंतर तुमचा जो ऑनलाईन सर्टिफिकेट आहे, हा सर्टिफाईड कोर्स आहे। तुमचे 5 आठवडे पूर्ण झाल्यानंतर, कोर्स कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला लगेचच तुमचं ऑनलाईनच सर्टिफिकेट देण्यात येईल। त्याच्यानंतर कोर्स झाल्यानंतर सुद्धा व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून आपण सगळे एकत्र असणार आहोत आणि तुमचे काही या कोर्स अंतर्गत जे काही असतील प्रश्न आणि शंका समाधान, त्याचं सुद्धा आपण सॉल्युशन व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून करणार आहोत। व्हॉट्सअप ग्रुप आणि कोर्स हा तुम्हाला लाईफ टाईमसाठी मिळणार आहे आणि या कोर्सची फी आहे 6000 रुपये फीज आहे। तर मग चला बघूया आपण या कोर्समध्ये तुम्हाला काय काय शिकायला मिळणार आहे। तर या कोर्समध्ये आपल्याला श्वासाबद्दल संपूर्ण माहिती मिळणार आहे। ॲक्च्युली आपण जो श्वास घेतो, इनहेल आणि एक्झेल करतो, किंवा काही लोकांना प्राणायाम वगैरेच तेवढेच माहीत आहे, परंतु श्वासाचं डीप स्टडी ही आपल्या भारतीय पुरातन वैदिक कालखंडामध्ये हा पूर्वीचं झालेला आहे। तर आपण ह्याच्यामध्ये काय बघणार आहोत की श्वास म्हणजे काय आणि श्वासाची निर्मिती, श्वासांचा अभ्यास हा कसा केला जातो। तर वैदिक कालखंडामध्ये, पुरातन कालखंडामध्ये आणि आयुर्वेदामध्ये सुद्धा या श्वासांबद्दल माहिती दिलेली आहे। तर आपण जवळपास वैज्ञानिक दृष्टिकोनातून, चाललेल्या संशोधनातून आणि आधुनिक कालखंडातून जो श्वासांचा अभ्यास केला जातो त्याबद्दल आपण ह्याच्यामध्ये संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती घेणार आहोत। तर या अंतर्गत आपण काय काय शिकणार आहोत, तर श्वासाच्या थेरपी शिकणार आहोत। श्वासावर कोणती वर्क होतात, यश अपयश आपल्या जीवनामध्ये बरेच आपण भरपूर काही करत असतो, कष्ट करत असतो, परंतु आपल्याला पाहिजे तसं आपल्या ध्येयामध्ये यश मिळत नाही। तर हे यशाचा मार्ग मिळवण्यासाठी आपला श्वास हा एक कामधेनू आपल्यासाठी ठरवू शकते, म्हणजे यशाचं गुपित ज्याला म्हणतो आपण, हा आपला श्वास आहे। त्याच्यानंतर श्वास थेरपी अंतर्गत सुद्धा तुम्ही उपचार करू शकता, स्वतःला सेल्फ हिलिंग सुद्धा श्वासाच्या माध्यमातून करू शकता, दुसऱ्यांना सुद्धा तुम्ही हिलिंग देऊ शकता। तर हे श्वास थेरपीमध्ये येणार आहे। त्याच्यानंतर तुम्ही ॲस्ट्रोलॉजर सुद्धा बनू शकता। ॲस्ट्रोलॉजर याच्यासाठी की तुमचा जो ब्रीथ पॅटर्न आहे त्या पॅटर्ननुसार, श्वासामध्ये असलेल्या तत्वानुसार सुद्धा तुम्ही एक ॲस्ट्रोलॉजिस्ट सुद्धा बनू शकता। त्याच्यानंतर तुम्ही ॲज अ हिलर म्हणून, ॲज अ प्रोफेशनल म्हणून सुद्धा काम करू शकता। तुमच्या वैयक्तिक जीवनामध्ये सुद्धा तुमचं मन, शरीर, माइंड ह्या सर्वांसाठी श्वास हा खूप उपयोगी आहे। इव्हन नाव तुम्ही कुठली कार्य करणार आहात तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये, प्रत्येक कार्यामध्ये श्वास हा तुमचा फेलो ट्रॅव्हलर असणार आहे। सकाळच्या दिनचर्येपासून ते झोपेच्या दिनचर्येपर्यंत तुमचं यश, तुमचे ध्येय, आकांक्षा, मॅनिफेस्टेशन, तर ह्या सर्व म्हणजे आकर्षणाचा सिद्धांत ज्याला म्हणू आपण, हे सुद्धा आपण याच्यामध्ये शिकणार आहोत। विवाह संस्कार आले त्याच्यामध्ये, विवाह कसे करायचे, कुठल्या श्वासावर करायचे, श्वास म्हणजे काय, आपल्या दोन्ही नाड्यांचं महत्त्व काय आहे, शरीरामध्ये किती नाड्या आहेत, त्याचं नाडी शुद्धीकरण कसं करायचं, नाभी बॅलन्स कसं करायचं आणि आपल्याला हवं ते मॅनिफेस्ट कसं करायचं, हे संपूर्ण आपल्या कोर्समध्ये
असणार आहे. आता हे वैयक्तिकरित्या तुमच्या जीवनामध्ये तर यश तर तुम्हाला देणारच आहे, परंतु ह्याच्यानंतरही जर कोणाला प्रोफेशनली ॲज अ प्रोफेशन करायचं आहे तर तुम्ही साठी ॲज अ हिलर म्हणून श्वासाचा उपयोग करू शकता. तुम्ही ह्याचा मॉडॅलिटीज म्हणून उपयोग करू शकता. हरवलेल्या गोष्टी ज्या आहेत त्या व्यक्ती असू शकतात, प्राणी असू शकतात, किंवा हरवलेले काही जणांचे ऑब्जेक्ट आहे तर ते तुमच्या श्वासाच्या पॅटर्ननुसार, तत्वांच्या पॅटर्ननुसार हे सुद्धा तुम्ही डिटेक्ट करू शकता. इतका हा आपला श्वास जो आहे पॉवरफुल आहे. हा श्वास जो आहे केवळ श्वास नाही आहे, ऑक्सिजन नाही आहे, प्राणवायू नाही आहे, तर ती एक डिव्हाइन एनर्जी आहे. आणि आपण मोस्टली एनर्जीवरच मी काम करत असते. त्याच्यामुळे मला या श्वासांबद्दल जो मी क्लास चालू केलेला आहे, मला स्वतः वैयक्तिकसुद्धा याचे खूप फायदे झालेले आहेत. आणि मला असं वाटतं की सर्वांपर्यंत हा कोर्सच्या माध्यमातून हे नॉलेज माझं पूर्ण सर्वत्र जावं, त्याचा प्रचार व्हावा, या माध्यमातून मी हा कोर्स ऑनलाईन घेत आहे. तर जे कोणी इच्छुक असणार आहात कोर्ससाठी ते मला माझ्या नंबरवर व्हॉट्सअप करू शकतात आणि हा व्हिडिओ तुम्ही बघू शकता. आफ्टर कोर्ससुद्धा तुम्हाला लाईफटाईम माझं गायडन्स असणार आहे. इव्हन माझ्या कोर्स अंतर्गत येणाऱ्या काही केसेस वगैरे आहेत त्यासुद्धा मी सॉल्व करायला ॲज अ मेंटर मी तुम्हाला हेल्प करणार आहे. आणि अशा प्रकारे आपला पद्मम डिव्हाइन अवेकनिंगचा श्वासाचे शास्त्र, सायन्स ऑफ ब्रीदिंग हा कोर्स असणार आहे. आणि हा कोर्स जवळपास हिंदी आणि मराठी इंग्लिश हिंदीमध्ये सुद्धा असणार आहे अवेलेबल. तर ज्यांना कोणाला इंटरेस्टेड आहात हा कोर्स करण्यामध्ये तर ते मला व्हॉट्सअप करू शकता. माझा नंबर आहे 8983520684. तर सर्वांना शुभेच्छा आणि लवकर जॉईन करा हा कोर्स, जेणेकरून तुम्हाला ह्या कोर्सचा उपयोग होईल तुमच्या लाईफमध्ये, तुमच्या आयुष्यामध्ये यश मिळवण्यासाठी, हवं ते मॅनिफेस्ट करण्यासाठी, ॲज अ हिलर, सेल्फ हिलिंग, ह्या सर्व मॉडॅलिटीज तुम्हाला या कोर्स अंतर्गत येणार आहे. तर धन्यवाद मित्रांनो, लवकर जॉईन करा माझा कोर्स. लवकरच चालू होतो आहे येणाऱ्या रविवारी 2 नोव्हेंबरला. पहिली जो क्लास आहे तो चालू होणार आहे आणि ही माझी सेकंड बॅच आहे. तर लवकर जॉईन करा. चला पटापट. थँक्यू.